नमस्कार मंडळी, मी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी, मणका विकार तज्ज्ञ अर्थात स्पाईन सर्जन. आजचा आपला विषय आहे, तुम्ही मगाशी बघितलंच असेल तर मणक्याबद्दलचे समज आणि गैरसमज या विषयावर मी थोडंसं बोलावं म्हणून आज तुमच्यासमोर फेसबुक लाईव्हवर आलो आहे. आता एक महत्त्वाचं कारण माझ्यासमोर हे फेसबुक लाईव्ह मला ह्या विषयावर बोलायला यावं असं का वाटलं, तर अर्थातच मी जसं मगाशा फ्लायरमध्ये लिहिलेलं होतं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये मला इतक्या मित्रांचे आणि इतक्या संबंधिताचे फोन आलेत की कंबर दुखती आहे, पाठ दुखती आहे, मान दुखती आहे, त्याला काहीतरी गोळ्या सांग, आम्हाला आत्ता कोणाला दाखवायला जाता येत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर मला एक असा प्रश्न खूप पडला होता की असं काय झालं की ह्या काळामध्ये एवढे लोक मला विचारतात की पाठदुखी होती आहे, मानदुखी होती, याचं कारण काय. अर्थातच सगळ्यांची दिनचर्या जी होती बदललेली होती, लोकांचं काम करायची पद्धत बदलली होती, पण पाठदुखी आणि मानदुखी एवढ्या 2 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये होण्याचं कारण काय. तर मी याचा थोडा विचार केला आणि काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या ज्या तुमच्यासमोर मांडण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपण चालू करूया. तर आजचा विषय आहे आपला कंबरदुखी, समज आणि गैरसमज. आता ह्या कुठल्याही विषयाबद्दल म्हणजे ह्या स्पेसिफिकली या विषयाबद्दल आपण जेव्हा काही गांभीर्याने बोलतोय किंवा आजाराबद्दल बोलतोय, तर कुठल्याही आजाराबद्दल बोलताना त्या आजाराबद्दलची शरीराची बेसिक रचना काय ह्याबद्दल आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे मणकेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी याकडे जर आपण वळत असू तर त्याच्या आधी बेसिक मणक्याची रचना काय असते हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. काळजी करू नका, मी काही शब्द वंबाळ कॉम्प्लिकेटेड मेडिकल टर्म्समध्ये काही बोलणार नाही आहे, कारण आजच्या लेक्चरचा तसा उद्देशच नाही आहे. हे अत्यंत साध्या पद्धतीने सांगितलं जाईल. तर मणक्याची रचना कशी असते, तर तुम्हाला माहिती आहे हा मणका, आता ह्या मणक्यामध्ये म्हणजे मानेपासून कमरेपर्यंत किंवा माकड हाडापर्यंत एक अख्खी रेघ म्हणजे मणका. आता या मणक्यामध्ये टोटल 33 मणके असतात. हे 33 मणके म्हणजे मणका ही एक छोट्या बिल्डिंगसारखी असते की ज्याला 33 मजले आहेत, एकावर एक मजले व्यवस्थित एकमेकांवर रचलेले असतात. आणि ह्या मणक्याला तुम्ही बघाल तर हा नॉर्मल मणका आहे. हा असा म्हणजे मणका, ताठ मणका किंवा ताठ कणा हे सगळं कवितेत किंवा घोषणा द्यायला बरं असतं, पण ॲक्च्युली फिजिओलॉजिकली नॉर्मल माणसामध्ये मणका कधीच ताठ नसतो. त्या मणक्याला काही वक्रता असतात ज्याला फिजिओलॉजिकल कर्व्ज म्हणतात. म्हणजे जन्मजात त्या मणक्यामध्ये काही कर्व्ज असतात, काही अंतर्वक्र भाग असतात, काही बहिर्वक्र भाग असतात. तर या मणक्याची ढोबळमानाने 5 भागांमध्ये विभागणी होते. पहिला असतो तो मानेचा मणका, दुसरा असतो तो पाठीचा मणका, तिसरा खालचा कमरेचा मणका आणि त्याच्यानंतरचं माकड हाड. तर तुम्ही बघू शकाल इथे कुठेही बांबूसारखा ताठ मणका नाही आहे. मणक्याला कायम वक्रता असतात आणि ज्याच्यामुळे चतुष्पाद प्राणी आणि माणूस यांच्यामधला जो फरक आहे तो हाच मणका, ज्याला कर्व्ज आहेत आणि माणूस ताठ उभा राहू शकतो, ज्याला 4 पायावर चालायला लागत नाही. का तर आपल्या मणक्याची रचना. आता हा मणका, आता तुम्ही तुमच्या शरीराला जी इलॅस्टिसिटी आहे किंवा लवचिकपणा आहे तो कशामुळे आहे, तर केवळ या मणक्यामुळे. मणका तुम्हाला कसाही वाकू देतो, कसाही हलू देतो, पुढे वाकू देतो, मागे वाकू देतो, वळवू शकतो. हे सगळं आहे ते मणक्याच्या इलॅस्टिसिटीमुळे आहे. आणि या मणक्याला इलॅस्टिसिटी कोण देतं, म्हणजे ही लवचिकता कोण देतं, तर ह्या मणक्याच्या मधल्या ज्या इंटरव्हर्टिब्रल डिस्क असतात, काही लोक त्याला चकती म्हणतात, गादी म्हणतात, डिस्क म्हणतात. तर ह्या डिस्क ज्या असतात त्या तुमच्या मणक्याला ही लवचिकता प्राप्त करून देतात. तर तुम्ही इथे बघू शकता या डिस्क कशा हलतायत. हात जर एक ताठ बांबू असता तर तो तुम्ही वाकवायला गेला असता तर तो मोडला असता, पण ही लवचिकता जी आहे ती चकतीमुळे ह्या मणक्याला मिळालेली असते. तर अशा पद्धतीने तो मणका पुढे, मागे, बाजूला, डावीकडे, उजवीकडे पूर्ण फिरणे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो केवळ या डिस्क किंवा चकत्यांमुळे जी मणक्याला लवचिकता मिळालेली असते त्याच्यामुळे. तर थोडक्यात या चकत्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, तर मी तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येक मणक्याच्या मध्ये ही एक चकती असते. ती एका गादीसारखं किंवा स्प्रिंगसारखं किंवा शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करत असते. तर बरोबर प्रत्येक मणक्याच्या मध्ये ही चकती असते आणि त्या चकतीच्या मागे जी जागा असते त्याच्यामधून पायाकडच्या, हाताकडच्या सगळ्या नसा या मणक्यातून मेंदूपासून पायाकडे जात असतात. तर ही झाली मणक्याची साधारण नॉर्मल रचना. आता या नॉर्मल रचना असलेला मणका दुखतो का बाबा, काय कारणं काय, म्हणजे कंबरदुखी का होते आणि मानदुखी का होते, तर ह्याची प्रमुख कारणं काय. तर प्रमुख कारणांमध्ये सर्वात पहिलं कारण असतं ते मेकॅनिकल नेक पेन किंवा मेकॅनिकल बॅक पेन. हा साधारण पाठदुखीचे आणि मानदुखीचे तुम्ही पेशंट काढले तर त्याच्यातले साधारण 70% लोकांना हाच त्रास असतो, मेकॅनिकल बॅक किंवा नेक पेन. मेकॅनिकल त्याला असं का म्हणतात की त्याच्यामध्ये ॲक्च्युली मणक्याच्या हाडांमध्ये किंवा मणक्याच्या चकत्यांमध्ये काही दोष नसतो. म्हणजे तिथे कुठे चकती सरकली आहे, हाडाला काही त्रास झाला असं नाही. केवळ कमरेच्या आणि मानेच्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होणारं हे दुखणं असतं. तर हे पूर्णपणे मेकॅनिकल असतं. ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल त्रास काही नसतो. म्हणजे MRI किंवा एक्सरे तुम्ही केला तर त्यात काही त्रास नसतो, पण पाठ आणि मान दुखत असते. ह्याची कारणं काय हे आपण पुढे बघूया. दुसरं महत्त्वाचं कारण
वयोमानानुसार मणक्याच्या झिजेमुळे होणारी पाठ आणि मानदुखी म्हणजे स्पॉन्डिलोसिस. स्पॉन्डिलोसिस हा बऱ्यापैकी सर्वांना माहीत असलेला शब्द आहे. तर स्पॉन्डिलोसिस म्हणजे वयोमानानुसार होणारी जी मणक्याची झीज आहे ती. तिसरी सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे स्लिप डिस्कमुळे कंबर आणि कमरेपासून पाय किंवा मान आणि मानेपासून हात दुखणे, हे तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण. चौथं तसं रेअर कारण म्हणजे मणक्यातील जंतू संसर्ग. आता हे रेअर म्हणजे पूर्ण जनतेचा विचार केला तर हे रेअर आहे, पण भारतासारख्या ठिकाणी जिथे टीबी किंवा क्षयरोग हा इतका मोठ्या प्रमाणात आढळतो तिथे मणक्यातील जंतू संसर्ग हे सुद्धा फार अनकॉमन नाही. म्हणजे आपल्या हे असतं की ट्युबरक्युलोसिस आपण संपवणार, सरकारसुद्धा त्या दृष्टीने बरंच प्रयत्न करतं आहे, पण आपल्याकडे आत्ताची संख्या आणि लोकसंख्या बघता ट्युबरक्युलोसिस अजूनसुद्धा इथे आहे आणि कदाचित येणारी काही वर्ष तो राहील. जसा छातीचा ट्युबरक्युलोसिस असतो तसा मणक्याचा सुद्धा असतो. तर हा मणक्याचा ट्युबरक्युलोसिस किंवा इतर जंतूंमुळे होणारे इन्फेक्शन हा पाठदुखीचं एक कारण असू शकतं. आणि त्यानंतर मग इतर मिसेलिनियस म्हणजे इतर कारणे की मणक्याचा कॅन्सर आहे, वार्धक्यात हाडाच्या ठिसूळपणामुळे होणारी जी मणक्याची आणि कमरेची फ्रॅक्चर्स असतात त्यामुळे, या इतर कारणांमुळे कंबरदुखी होते. आता सर्वात पहिलं आणि सर्वात कॉमन जे लोकांना मी सांगू शकतो ते जे किंवा सांगू इच्छितो ते कारण म्हणजे काय, तर मेकॅनिकल बॅक आणि नेक पेन, मेकॅनिकल नेक पेन आणि मेकॅनिकल बॅक पेन. आता हे कुठल्या लोकांमध्ये सर्वात जास्त बघायला मिळतं? मेकॅनिकल बॅक पेन, की ज्यांच्यामध्ये मणके छान आहेत, निरोगी आहे, चकती निरोगी आहे, पण कंबर दुखते आणि मान दुखते. एक्सरे काढलं डॉक्टर म्हणतात काही नाही, MRI काढलं डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे. अरे मग त्रास काय आहे? त्रास काय आहे तर तो मेकॅनिकल बॅक पेन आणि नेक पेन. तर हा कुठल्या लोकांना सर्वाधिक प्रमाणात दिसतो? सर्वात कॉमन म्हणजे आज मला हे वेबिनार घ्यावंसं वाटलं कारण माझ्या पुण्यात असलेल्या बहुतांश मित्रांनी जे IT इंडस्ट्रीत आहे, जे लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करत होते, अशा सर्व मंडळींनी मला हे प्रश्न विचारले की अरे हे लॉकडाऊन चालू आहे, माझी पाठ प्रचंड दुखते, कंबर प्रचंड दुखते, कारण काय? याचं बऱ्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे संगणकासमोर बसून असणारं लिखाणाचं बैठं काम, संगणकासमोरचं किंवा लिखाणाचं बैठा स्वरूपाचं काम, हे त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असतं. आता हे लॉकडाऊन नंतर वर्क फ्रॉम होममध्येच होतं असं नाही. IT इंडस्ट्रीमध्ये असणारे असतात किंवा बँकेमध्ये बसून काम करणारे असतात, लिहिणारे क्लार्क्स असतात, अशा लोकांना हा त्रास खूप कॉमनली होतो कारण दिवसभर एका ठिकाणी बसून लिहायचं किंवा टाईप करायचं काम त्यांना करावं लागतं. त्यामुळे मानेच्या आणि कमरेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दुचाकीवरून प्रवास करणारे. कित्येक लोक माझ्याकडे असे येतात की ज्यांचा मार्केटिंगचा जॉब असतो, त्याच्यामुळे 2 व्हीलरवरून ते बरंच अंतर फिरत असतात. किंवा असे बरेच लोक असतात की माझं कामाचं गाव दुसरं आहे, मी या गावात फॅमिलीबरोबर राहतो, मी रोजचा 150 किलोमीटर 2 व्हीलरवरून येऊन जाऊन हा प्रवास करतो. हे लोक खूप कॉमनली माझ्याकडे OPDला येतात आणि कंबरदुखी आणि पाठदुखीची तक्रार करतात कारण त्यांना हा त्रास होत असतो, कारण ते बऱ्याच अंतरासाठी 2 व्हीलर वापरतात. आणि कसं आहे, 2 व्हीलरमध्ये 2 महत्त्वाची कारणं येतात. एक तर आपल्याकडचे सुंदर रस्ते की ज्यांच्यामध्ये बऱ्यापैकी खड्डे असतात आणि त्याच्यामुळे खड्ड्यांमधून कमरावर ताण येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत नेसेसरी असलेलं डोक्यावरचं हेल्मेट तर तुम्ही सोडू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही डोक्यावरती हेल्मेट घालता आणि खड्ड्यांमधून प्रवास करता तेव्हा त्या हलणाऱ्या हेल्मेटचा सुद्धा ताण तुमच्या मानेला सहन करायचा असतो, ज्याच्यामुळे मानदुखी प्रचंड प्रमाणात वाढते. तर असं ही झाली दुसरी कॅटेगरी किंवा हा दुसरा ग्रुप ऑफ पीपल ज्या लोकांमध्ये मानदुखी आणि कंबरदुखी खूप कॉमनली दिसते. तिसरा महत्त्वाचा वर्ग म्हणजे ओझ्याचं काम करणारे लोक, म्हणजे जे मानेवरून किंवा कमरेवरून ओझ्याचं काम करतात. शेतीचं काम आहे, रोज मी भरपूर वजन उचलतो, पोती उचलतो, अवजारं उचलतो, डोक्यावरून घेऊन जातो, खांद्यावरून वाहून नेतो. अशा लोकांमध्ये कंबर आणि मानेचे त्रास प्रचंड प्रमाणात आढळतात. या लोकांमध्ये वयोमानानुसार कष्टाचं काम बरीच वर्ष आणि बऱ्याच प्रमाणात झाल्यामुळे कंबर आणि मणक्याची झीज सुद्धा खूप लवकर होते आणि त्यांना कंबर आणि पाठीचे त्रास लवकर जडतात. आणि चौथं मोस्ट कॉमन म्हणजे आपण सगळेच मोबाईल वेडे. हे आजच्या जमान्यामध्ये जसं म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर माझी अमेरिकेहून दर महिन्यात येणारी माझी 5 वर्षाची भाची आणि माझे घरी असणारे 89 वर्षाचे आजोबा, हे दोघंही इक्वली मोबाईल वेडे आहेत. म्हणजे त्यात आणि ह्यात काय आता नवीन नाही, प्रत्येक माणूस हा मोबाईलला ॲडिक्टेड असतो, खाली वागतो, मोबाईल बघतो, मोबाईलमुळे मान दुखी आहे, ह्याचा मोबाईल डॉक्टर बंद करा. असे कितीतरी मुलांचे पालक माझ्याकडे येतात की ज्या मुलांना शाळेच्या वयामध्ये बिचारे अभ्यास करून त्यांची मान दुखत असते, पण बदनाम होतो तो कायम मोबाईल. तर असे कितीतरी मुलांचे पालक माझ्याकडे येतात आणि सांगतात की ह्याचा मोबाईल बंद करायला हवा, मोबाईलमुळे ह्याला मान दुखते. मोबाईलमुळे मान दुखणे ही अतिशयोक्ती नाही आणि ही कॉमन गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे मेडिकल फॅटर्निटीनी ही एक आजार म्हणून रेकग्नाइज केलेली गोष्ट आहे. याला नाव सुद्धा आहे, याला टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे मोबाईलवरती टेक्स्टिंग किंवा व्हॉट्सॲप खेळून होणारी मानदुखी हा ॲक्च्युअल रोग आहे, किंवा रोग म्हणता येणार नाही, हा ॲक्च्युअल आजार आहे आणि जो मेडिकल फील्डमध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. याचं साधं कारण काय, तर इथे मी तुम्हाला डावीकडे एक चार्ट दाखवतोय.
जेव्हा तुम्ही ताठ उभे राहून तुमच्या डोळ्यासमोर मोबाईल बघत असता तेव्हा तुमच्या फक्त कवटी आणि मेंदूचं वजन तुमच्या मानेला सहन करायला लागतं, जे विच इज नॉर्मल, ज्यासाठीच मानेच्या मणक्याची रचना झालेली आहे. तर हे वजन तुमच्या मेंदूचं आणि कवटीचं साधारण असतं 10 ते 12 पाऊंड, विच इज ओके, ठीक आहे, फार काय जास्ती वजन नाही, मान ते करू शकते. जेव्हा तुम्ही मोबाईल थोडासा पुढे वाकवता आणि 15 डिग्रीमध्ये तुमची मान वाकवता तेव्हा ह्याच वजन गुरुत्वाकर्षणामुळे ह्या वजनाचा इफेक्ट साधारण 27 पाऊंडांनी इतका होतो. म्हणजे तुमची मान साधारण 27 पाऊंड वजन डोक्यावर घेणं सहन करते असं समजा. त्यानंतर जर तुम्ही अजून थोडे पुढे वाकला आणि 30 डिग्रीमध्ये तुमची मान वाकली तर साधारण मानेवरचे हा वजनाचा ताण 40 पाऊंडांनी इतका होतो. अजून थोडे तुम्ही पुढे वाकला, 45 डिग्रीमध्ये तुम्ही मान वाकवली तर हे वजन मानेवरचं साधारण 50 पाऊंडांपर्यंत होतं. आणि सर्वात शेवटी जर तुम्ही 60 डिग्रीमध्ये तुमची मान वाकवली, म्हणजे नॉर्मली आपण हातात मोबाईल घेऊन ज्या पोझिशनमध्ये व्हॉट्सॲप बघत असतो किंवा टेक्स्ट करत असतो ती पोझिशन म्हणजे साधारण 60 डिग्रीमध्ये तुमची मान पुढे वाकलेली असते. ह्या 60 डिग्रीमध्ये तुमची मान वाकलेली असताना तुमच्या मानेच्या मणक्यावर 60 पाऊंडांनी इतकं ताण पडतो. 60 पाऊंड म्हणजे किती झाले? जवळपास 27 ते 30 किलो. म्हणजे गावाकडे एखादा 30 किलोचं पोतं डोक्यावर घेऊन फिरणारा मजूर आणि तुम्ही किंवा आपण व्हॉट्सॲपवरती 60 डिग्रीमध्ये खाली मान वाकून टेक्स्ट करणारे लोक, या दोन्ही लोकांच्या मानेच्या ताणावरती काहीही फरक नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या मानेवर साधारण 30 किलोचा भार पडतोय. 30 किलो म्हणजे चेष्टा नाही. एकदा 30 किलो हातात उचलून बघा, ते डोक्यावर घेऊन बघा. तर 30 किलो डोक्यावर घेतल्यानंतर तुमच्या मानेवर जेव्हा ताण येतो तेवढा मोबाईलमध्ये खाली वाकून टेक्स्टिंग करताना येतो. सो टेक्स्ट नेक सिंड्रोम हे मानदुखीचं एक अत्यंत मोठं दुसरं कारण आहे. पुढचं एक कॅटेगरी म्हणजे या लोकांना मी नव व्यायामपटू म्हणतो. म्हणजे ताजी जिम जॉईन केलेली असते किंवा ताजा काहीतरी व्यायाम चालू केलेला असतो आणि खूप एनर्जी असते, मी करणार. चांगली गोष्ट असते. आणि कसं आहे, इट इज व्हेरी गुड. तुम्ही काहीतरी एक्सरसाइज करताय त्याच्यासाठी तुम्ही मोटिवेटेड आहात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण आजच्या पिढीला, म्हणजे त्यात मी सुद्धा आलो, क्विक रिझल्ट्स पाहिजे सर. म्हणजे मी जिम जॉईन केली ना, मी महिन्याभरात चांगला पैलवान झालो पाहिजे. म्हणजे आपलं स्वप्न असतं, हे ऑब्वियस आहे, चांगली गोष्ट आहे. स्वप्न असं असायला पाहिजे, तर त्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न करू शकता, असा बॉडी बिल्डर मला बनायचं आहे. पण आपलं वास्तव हे आहे, हे बरेच लोक विसरून जातात. म्हणजे आपल्याला बनायचं आहे पैलवान, बरोबर आहे, पण आपण आहे काडी पैलवान, हे लोक विसरून जातात आणि पहिल्याच दिवशी पैलवानासारखं काम करायला लागतात. तर हे झाले पहिल्या प्रकारचे नव व्यायामपटू, की जे पहिल्याच आठवड्यात किंवा 10 दिवसात जिम झाली की 11व्या दिवशी माझ्याकडे येतात की कंबर लचकली, मान लचकली आणि खूप दुखतंय, उठता येत नाहीये, जे खूप ऑब्वियस असतं. दुसऱ्या प्रकारचे नव व्यायामपटू म्हणजे मॅरेथॉनपटू. आता गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये मॅरेथॉनचं बरंच मोठं फॅड आलं आहे. आता ह्याला मी फॅड म्हणणार नाही, ही खरं तर एक चांगली जनजागृती आहे. भारतासारखा देश ज्याच्यामध्ये व्यायाम ह्या गोष्टीला प्रचंड कमी लेखलेलं आहे आणि व्यायामाचं आपल्याकडे कल्चर नाही, तर त्या निमित्ताने लोक पळतायत, बाहेर पडतायत, व्यायाम करतायत. ही खरं तर भारतीयांसाठी खूप चांगली सवय आहे. पण होतं असं की माझा मित्र आहे जो रेग्युलर मॅरेथॉनपटू आहे, तो पळतोय, मग माझे 2 मित्र पळायला लागले, माझा भाऊ पळायला लागला. मग मी ठरवलं, अरे हे सगळे करतायत, मला पण करायला पाहिजे. सांगली मॅरेथॉन कधी आहे? 1 महिन्याभरात आहे. ठीक आहे, या महिन्याभरात मी तयारी करणार आणि मी 10 किलोमीटर पळणारच. तुम्ही उद्दिष्ट ठेवणं चांगलं असतं, पण त्या उद्दिष्टापर्यंत जायसाठी तुम्ही अचानक ओव्हर झिलसली, ओव्हर एन्थुझियास्टिकली किंवा अतिउत्साहाने हे पळणं चालू केलं तर निश्चितच 15 दिवस तुमची कंबर किंवा पाठ दुखून तुम्ही मणक्याच्या सर्जनकडे जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळं आपलं हे स्वप्न आणि हे वास्तव ह्याच्यातला थोडा फरक जाणून घेऊन ग्रॅज्युअली किंवा हळूहळू पावलं टाकून ह्या गोष्टींकडे वळायला पाहिजे. हे लोक समजून घेत नाहीत. तर ह्या सर्वांमध्ये कॉमन गोष्ट काय आणि मेकॅनिकल बॅक पेन देणारी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली, तर शरीरातली सर्वात दुर्लक्षित गोष्ट ती म्हणजे तुमच्या पाठीचे स्नायू. आता जेव्हा आपण मणका म्हणतो तर मणका हे एक युनिट असतं. म्हणजे मणका म्हणजे मणक्याची फक्त हाडं, ही 33 हाडं म्हणजे मणका नाही. मणका आणि मणक्याच्या बाजूचे जे स्नायू असतात हे दोन्ही मिळून एक युनिट बनवतात आणि ते युनिट म्हणजे तुमचा मणका. तर ह्या युनिटमध्ये दोन्ही लोक 50-50% काम करत असतात. मणकाची हाडं ही 50% तुमच्या शरीराचं भार व्हायचं काम करत असतात आणि मणक्याच्या बाजूचे स्नायू हे उरलेलं 50% भार व्हायचं काम करत असतात. इथे तुम्ही बघू शकाल काही मागचे स्नायू आणि काही पुढचे स्नायू. तर मणका ही जर 33 मजल्यांची तुम्ही बिल्डिंग समजला तर हे बाजूचे जे स्नायू आहेत ते तुमचे पिलर्स आहेत. त्यामुळे तुमच्या मणक्यावर जर ताण आला तर ते बाजूचे स्नायू सुद्धा तेवढेच दुखावले जाणार आहेत. आणि आता साधी गोष्ट आहे, मी कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मला एका कम्प्युटर स्क्रीनसमोर दिवसातले 8 तास बसायचं आहे. 8 तास बसण्याची जर माझ्या कमरेच्या स्नायूंची
काय आहे, शेवटी ही गोष्ट लक्षात घ्या, मला ताठ बसण्यामध्ये सगळ्यात मोठं काम कोण करते? मानेचे आणि कमरेचे स्नायू. ते आखडून राहिलेत म्हणून मी ताठ बसू शकतोय. तर ह्या स्नायूंमध्ये जर 8 तास बसण्याचा स्टॅमिना नसेल तर काय होणार? ते 2 तासामध्ये दुखायला लागणार आणि दुखले की तुम्हाला पाठदुखी जडणार. जर मला रोजचा 100 किलोमीटरचा प्रवास 2 टू व्हीलरवरून करायचा आहे, तर टू व्हीलरवर बसणे, टू व्हीलरचं वजन पेलणे आणि खड्डे सहन करणे, एवढी जर माझ्या कमरेच्या स्नायूंची ताकद नसेल तर ते अर्थातच दुखणार. ती ताकद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या प्रकारची कंबरदुखी, पाठदुखी मला होतच राहणार. त्याला दुसरा काही पर्याय नाही. तर ह्याला म्हणतात मेकॅनिकल बॅक पेन. कारण आपलं कसं असतं, मणके हाडं ठिसूळ येत ना, व्हिटॅमिन डी घ्या, हाडं ठिसूळ येत ना, एक्सरे काढा, हाडं नॉर्मल आहेत ना, झालं. अहो, नुसत्या हाडांनी हे दुखणं होत नाही, बाजूच्या स्नायूंकडेही तेवढंच लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे होतं काय, कुठल्याही तुम्ही जिममध्ये गेला किंवा जिममध्ये गेला, तुम्ही वजन कुठल्याही प्रकारचं उचला, पहिला ताण येतो तो मानेच्या स्नायूंवर आणि दुसरा कमरेच्या स्नायूंवर. जोपर्यंत हे बळकट नसतात तोपर्यंत तुम्ही जिम व्यवस्थित करू शकत नाही. पळायला तुम्ही चालू केलं की सर्वात पहिला ताण येतो तो कमरेच्या स्नायूंवर. जर कमरेचे स्नायू बळकट नसतील तर तुम्ही पळण्याचा व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तर ही झाली एक गोष्ट. अजून एक महत्त्वाचं कारण कंबरदुखीचं तरुण स्त्रियांमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी नंतर कंबरदुखी ही बरीच कॉमन आहे. म्हणजे खूप लोक, आता प्रेक्षकांपैकी सुद्धा बऱ्याच लोकांना, स्त्री वर्गाला याचा अनुभव आला असेल, त्यांनी बाकी लोकांकडून हे अनुभव ऐकले असेल की प्रेग्नन्सी नंतर कंबरदुखी खूप होते आणि वर्षभर नंतर कंबर दुखली, काही लोकांना 3-4 वर्ष कंबरदुखी होते. तर प्रेग्नन्सीमध्ये कंबरदुखी का होते? चित्र तुमच्या समोर आहे. अगदी साधं कारण आहे. तर माझ्या कमरेवरती जेवढा जास्ती भार पडणार तेवढी कंबर माझी ताकदवान नसेल तर कंबर दुखणार. तर हे तुम्ही बघू शकाल की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा पोटात बाळ असतं तेव्हा बाळामुळे कमरेवरचा ताण तर वाढतोच, त्याबरोबर गुरुत्वाकर्षणाचा बिंदू जो असतो तो सुद्धा पुढे सरकतो, त्यामुळे कमरेच्या मणक्यांवरचा ताण वाढतो. तुम्ही डाव्या चित्रात आणि उजव्या चित्रामध्ये बघू शकता. आणि यामध्ये होतं कोण बदनाम? तर ते इंजेक्शन. माझ्याकडे शेकडो पेशंट्स येतात जे सांगतात, आणि तुम्ही सुद्धा हे खूप कॉमनली ऐकलं असेल आणि कदाचित तुम्ही याच्यावर विश्वास पण ठेवला असेल, की मला बऱ्याच स्त्रिया असं सांगतात की मला सीझर माझं झालं तेव्हा मला कमरेमध्ये इंजेक्शन दिलं आणि कमरेमधलं इंजेक्शन जेव्हा दिलं ना तेव्हापासून माझी जी कंबर दुखतीये गेली 3 वर्ष दुखतीये. आपण 70 किलोचा माणूस, ती टिचभर सुई, ती बिचारी आपलं काय बिघडवणार? अर्थातच काही नाही. त्याच्यामुळं हा प्रचंड मोठा गैरसमज आहे की प्रेग्नन्सीच्या वेळेला जे कमरेमध्ये इंजेक्शन देतात त्याच्यानंतर तुमची कंबर दुखते. नाही, तुमची कंबर दुखते ते तुमच्या व्यायामाबद्दलच्या झालेल्या हलगर्जीपणामुळे. आता नवीन पिढीचे आणि जुन्या पिढीचे सुद्धा ह्याबद्दल अवेअरनेस आल्यामुळे सगळे स्त्रीरोग तज्ज्ञ हे सांगत असतात की प्रेग्नन्सी नंतर कमरेचे व्यायाम हे तुम्ही केलेच पाहिजेत, नाहीतर कंबरदुखी तुम्हाला जडणार. याचं साधं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. हे प्रेग्नन्सीच्या आधीचे असलेले पोटाचे स्नायू, ओके, तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित टाईट स्नायू हे आहेत. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं किंवा स्त्री गरोदर असते तेव्हा एखाद्या खेचलेल्या रबर बँडसारखे हे स्नायू ताणले जातात. तुम्ही इथल्या चित्रामध्ये बघू शकाल, एखादं रबर बँड जसं खेचावं तसे स्नायू ताणलेत. आणि होतं काय, 9 महिन्यानंतर हे रबर बँड सोडून दिल्यासारखे ते स्नायू सोडले जातात जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा. आता जर मी एक रबर बँड 9 महिने ओढून धरलं तर त्याच्या लवचिकतेची काय होणार? वाट लागणार. ते मी परत सोडल्यानंतर ते साटकन जागेवर जाणार नाही, ते लिबलिबीत होणार. तसंच तुमच्या कमरेच्या आणि पाठीच्या स्नायूंचं हेच झालेलं असतं. ते एखाद्या खेचलेल्या रबर बँडसारखे असतात आणि 9 महिन्यानंतर ते प्रचंड शिथिल, ढिले आणि लिबलिबीत झालेले असतात. त्यामुळे तुम्ही चालताय, फिरताय, बाळाला कडेवर घेताय, बाळाच्या मागे पळताय, हे सगळं करण्यासाठी तुमच्या कमरेचे स्नायू काही ताकदवान आहेत का? नाही. अहो, ते 50% पार्टनर आहेत. मी सांगितल्यासारखं तुमचा 50% पार्टनर जर काम करत नसेल तर होणार काय? तो दुखणार. तुम्ही त्यामध्ये, त्या पार्टनरमध्ये ताकद येण्यासाठी, म्हणजे त्या कमरेच्या स्नायूंमध्ये ताकद परत येण्यासाठी कुठल्याही प्रकारचे व्यायाम जर केलेले नसतील तर हे होणारच आहे, त्यात काहीच प्रश्न नाही. आणि हे खूप कॉमनली होतं. आणि होतं कसं, आणि मी हे समजू शकतो, बाळाच्या मागे पडणं, बाळ हे एक फुल टाईम लक्ष देण्याची गोष्ट आहे. बाळाच्या मागे पडणे, त्याच्या झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा, ह्यामध्ये आयांचं अर्थातच स्वतःकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे मी माझ्या घरी पण बघतो, माझी मुलगी जेव्हा लहान होती ती माझी बायको तिच्या मागे किती पळायची हे मी बघतो. पण तिच्या दुर्दैवाने स्पाईन सर्जन घरी होता, त्याच्यामुळे मी तिला हे सगळे डोक्यावर बसून व्यायाम करायला लावले. पण हे बाकीच्यांनी सुद्धा तितकंच सिरियसली घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला प्रेग्नन्सी नंतरची जर पाठदुखी नको असेल तर तुमच्या कमरेला सपोर्ट करणारे जे स्नायू आहेत, जे प्रेग्नन्सी नंतर ढिले पडले, त्यांना टाईट करायचं काम हे तुमच्या व्यायामानेच होऊ शकतं, त्याशिवाय होणार नाही. म्हणजे हेच ते स्नायू, पुन्हा मी इकडेच येतोय, हे स्नायू जोपर्यंत तुमचे बळकट नाहीत तोपर्यंत कुठलीही शरीराला ताण देणारी ॲक्टिव्हिटी तुम्ही फार वेदनारहित करू शकत नाही. आता कंबरदुखीचं दुसरं महत्त्वाचं कारण की वयोमानानुसार होणारी मणक्याची झीज आणि पाठदुखी आणि मानदुखी. तर मणक्याची झीज,
आता तुम्ही हा डावीकडचा एक फोटो बघू शकता ज्यामध्ये नॉर्मल तरुण मणका आहे. मी तुम्हाला पहिल्या ॲनिमेशनमध्ये दाखवलं तसा हा मधला मणका आणि त्याच्यामध्ये जी छान जॅमसारखी दिसते ना, जॅम किंवा मार्मलेटसारखी दिसते, ती म्हणजे चकती किंवा इंटरव्हर्टिब्रल डिस्क जी स्प्रिंगसारखं किंवा शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करत असते. आता हा नॉर्मल मणका आणि ही डिस्क किती छान दिसते बघा. म्हणजे ती डिस्क छान अगदी पाण्याच्या डिस्कसारखी किंवा एखाद्या जॅमच्या पॅकेटसारखी दिसते की जी छानपणे तुमचं शॉक ॲब्झॉर्प्शन करू शकेल. हीच जेव्हा माणूस 60चा होतो किंवा 75चा होतो तेव्हा ह्या मणक्याचं काय होतं बघा. हा तुमचा झिजलेला मणका, जिथली चकती पूर्ण झिजून गेली आहे किंवा विरून गेली आहे, घासून घासून तुमच्या मणक्याला टोकं आली आहे. डावीकडचा मणका दुखण्याचे चान्सेस जास्ती आहेत का उजवीकडचा? हो, अर्थातच उजवीकडचा मणका झिजण्याचे चान्सेस जास्त आहेत, दुखण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण शेवटी एक झिजलेलं मशीन आहे. ही तुम्ही बघू शकता की ही नॉर्मल मणक्याची झीज कशी होते. तर हे 5 स्टेजमध्ये, तर पहिली नॉर्मल स्टेज बघा आणि पुढची फायनल स्टेजमध्ये बघा. नॉर्मल स्टेजमधला मणका आणि फायनल स्टेजमधला मणका हे जर तुम्ही बघितले तर तुमच्या हे लक्षातच येईल की फायनल स्टेजमधला मणका का दुखतो. पार झिजून आणि पिळून निघालेला असतो, तो अर्थातच दुखणार, त्यामुळे हा त्रास होतो. तर साधं उदाहरण द्यायचं म्हणजे हा तुमचा डावीकडचा कोरा करकरीत नवीन टायर आणि हा उजवीकडचा झिजलेला टायर. गाडी कुठल्या टायरवर चांगली चालेल? अर्थातच डावीकडच्या टायरवर गाडी चांगली चालणार आणि उजवीकडच्या टायरवरती गाडी धक्के खात खात हलत चालणार. तसंच तुमच्या शरीराचं आहे. जोपर्यंत शरीरातलं हे टायर म्हणजे मणके जोपर्यंत नवीन चकाचक चांगले स्मूथ फंक्शनिंग असतात तोपर्यंत ते चांगले चालतात, आणि एकदा ते जुने झाले, जुन्या टायरसारखे झिजले की ते त्रास द्यायला लागतात आणि शरीराला त्रास देतात. त्याच्यामुळे कंबरदुखी ही अत्यंत कॉमनली होते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्लिप डिस्क. हे प्रकरण थोडं गंभीर असतं, कारण स्लिप डिस्कमुळे होणारे त्रास वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि ते थोडे गंभीर पण असू शकतात. मगाशी मी तुम्हाला नॉर्मल चकतीचं जसं फंक्शनिंग सांगितलं, नॉर्मल चकती काम कशी करते, तर नॉर्मल स्लिप डिस्क कशी होते. तर ही जी चकती असते त्या चकतीतला जो लिक्विड द्रव्य असतो, जेलीसारखं द्रव्य, ते बाहेर पडतं आणि त्या नसेला त्या हाडाच्या अगेन्स्ट म्हणजे हाडावरती ते दाबतं, ज्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. तर ह्याला म्हणतात स्लिप डिस्क. त्यामुळे या नसेला सूज येते आणि तुमचा पाय दुखणे, हात दुखणे ह्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर कमरेपासून पूर्ण पाय दुखणे किंवा मानेपासून पूर्ण हात दुखणे असं जर तुम्हाला त्रास होत असेल आणि हा तीव्र त्रास होत असेल तर तुम्हाला स्लिप डिस्कचा त्रास म्हणजे चकती सरकल्याचा त्रास असू शकतो, ज्यासाठी तुम्ही डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतः हा त्रास बरा करण्याचे घरच्या घरी काही प्रयत्न करू नका आणि घरच्या घरी काही व्यायाम करून हे दुखणं घालवण्याचे सुद्धा प्रयत्न करू शकता, कारण ह्याच्यातून दुष्परिणाम गंभीर होऊ शकतात. त्यामुळे असा त्रास असेल तर यासाठी काय करावं, ह्यासाठी तुम्ही तज्ज्ञ स्पाईन सर्जनचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आता झाली ही सगळी कॉमन कारणं की या कारणांमुळे मला कंबरदुखी होते, मानदुखी होते. तर सर्वसामान्यांचा एक कायम असा प्रश्न असतो की डॉक्टर, हा त्रास मला जर झाला तर आता मणक्याचा त्रास म्हणजे मला डायरेक्ट ऑपरेशन लागणार का? तर ह्याचं स्पष्ट उत्तर नाही असं आहे. आता मणक्याच्या त्रासाची आम्ही जर वर्गवारी केली किंवा मणक्याच्या त्रासापेक्षा मणक्याच्या पेशंटची जर वर्गवारी केली, म्हणजे माझ्याकडे दिवसातून जर 100 पेशंट येत असतील आणि मी त्याची वर्गवारी केली तर साधारण केवळ 8 ते 10% लोकांना ह्यापैकी ऑपरेशन लागतं. उरलेले 90% पेशंट हे औषध, जीवनशैलीतील बदल आणि उत्तम फिजिओथेरपी ह्यांनी पूर्णपणे बरे होतात. केवळ 10% लोकांना ऑपरेशन लागतं, त्यामुळे घाबरून जाऊ नका. तर आता यासाठी करावं काय काय लागेल? सर्वात महत्त्वाची गोष्ट मी लोकांना सांगू इच्छितो की कुठला तरी एक व्यायाम रोजचा स्वतःचा तुम्ही केला पाहिजे. मी हे आधीसुद्धा बोललो की भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये व्यायाम या गोष्टीबद्दल प्रचंड उदासीनता आहे. लोकांना व्यायामाचं कल्चर नाही जसं पाश्चात्य देशांमध्ये आहे. त्यामुळे आपण व्यायाम काही करत नाही, त्याच्यामुळे शरीराच्या नॉर्मल स्नायूंना काही टोन राहत नाही. टोन म्हणजे काय? नॉर्मल स्नायूंना काही ताकद राहत नाही, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर ताण पडला की ते दुखायला लागतात. कारण आपण घराबाहेर पडत नाही, घराबाहेर कुठलेही व्यायाम करत नाही, आपण पळत नाही, खेळत नाही, काही करत नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिला कंबरदुखी किंवा मानदुखी टाळण्याचा सर्वात पहिला मोठा सल्ला म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक व्यायाम चालू करा, तुमच्या आवडीचा. स्विमिंग करा, जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, तुम्ही एरोबिक्स करा, बॅडमिंटन खेळा, टेनिस खेळा, रोजचा कुठलाही एक खेळ खेळा. पण तुम्ही रोजचा कुठला तरी एक व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या नॉर्मल स्नायूंना काही प्रमाणात टोन राहायला पाहिजे. ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी जसं सांगितलं तसं नवव्यायामपटूंमुळे जी दुखणी होतात तसे तुम्ही होऊ नका. मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला पळायचं असेल किंवा तुम्हाला कुठलाही व्यायाम जिममध्ये करायचा असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी
सर्वात प्रथम तुमचे कमरेचे आणि मानेचे स्नायू बऱ्यापैकी बळकट होणं गरजेचं आहे. तर तुम्ही जिममध्ये जी वजनं उचलता त्या वजनांचा ताण जो मानेवर पडतो ते सहन करू शकतील. तुम्हाला 10 किलोमीटर पळायचं म्हणलं तर कमरेच्या स्नायूंवर जो ताण पडतो ते सहन करू शकतील. त्याच्यामुळे जिमला जाणे, मॅरेथॉन पळायची प्रयत्न करणे किंवा तयारी करणे ह्या अत्यंत चांगल्या सवयी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जाण्याआधी किंवा ह्या गोष्टी चालू केल्यानंतर पहिला महिनाभर ह्या गोष्टी अत्यंत स्लोली किंवा ग्रॅज्युअली कराव्यात. आणि तोपर्यंत फिजिओथेरपिस्ट सांगेल तसे कमरेचे आणि मानेचे कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, म्हणजे मानेच्या आणि कमरेच्या स्नायूंची ताकद वाढवणारे एक्सरसाइजेस आधी करावेत. आणि ते झाल्यानंतर हळूहळू मग तुमच्या जिमचा किंवा पळण्याचा स्पीड, ताण, वेळ ह्या गोष्टी हळूहळू वाढवत न्याव्यात. हे सुरुवातीला करणं आणि नंतर व्यायाम फुल फोर्समध्ये चालू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, काय करावे आणि काय करू नये. माझ्याकडे खूप असे पेशंट असतात, माझे खूप नातेवाईक असतात, फोनवर सुद्धा लोक सांगतात की माझी कंबर दुखत होती आणि त्याच्यामुळं मग माझा एक मित्र होता किंवा माझे योगासनाचे शिक्षक होते किंवा टीचर होते, त्यांनी सांगितलं आणि मी ती योगासनं चालू केली आणि योगासनं चालू केल्यावर माझं दुखणं वाढलं. तर अलीकडे योगासनांचा आपल्या देशामध्ये बराच प्रचार झाला आहे, जो अत्यंत चांगला आहे. मी म्हणलं तसं व्यायामाची अजून एक सवय लोकांना लागते आहे. तर योगासनाचा प्रचार चांगला आहे, लोक योगासनं करायला उत्सुक आहेत, अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण स्वतःहून योगासनं कुठल्या आजारावर करावीत हे कृपया तुम्ही ठरवू नका. फिजिओथेरपिस्ट तुम्हाला या पद्धतीचं व्यवस्थित ज्ञान देऊ शकतील. कारण पाठीची काही दुखणी अशी असतात ज्याच्यामध्ये काही प्रकारचे व्यायाम करायचे नसतात, काही प्रकारचे व्यायाम करायचे असतात. हे कुठले व्यायाम करायचे असतात, हे तुमचं पाठीचं दुखणं कुठल्या पद्धतीचं आहे ह्या गोष्टीचं निदान झाल्याशिवाय कुणीही ते करू नये. त्याच्यामुळे कुठलं दुखणं आहे आणि त्या दुखण्याला कुठले व्यायाम योग्य आहे, त्याच्यापेक्षा कुठले व्यायाम अयोग्य आहेत हे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टला ठरवू द्या आणि तो सांगेल तेच एक्सरसाइजेस करा. त्याच्यामुळे कंबरदुखी, मानदुखी असलेल्या पेशंटना ब्लँकेट योगासनं म्हणजे सरसकट योगासनं किंवा सरसकट सूर्यनमस्कार ही अत्यंत हानिकारक गोष्ट आहे. प्रत्येकाचा आजार हा वेगळा असतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रयत्न करू नका. तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या आणि कुठले व्यायाम करायचे ह्यापेक्षा कुठले व्यायाम नाही करायचे हे तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या. ज्या लोकांना काही त्रास नाही त्यांना ठीक आहे, ते सर्व प्रकारची योगासनं, सर्व प्रकारचे सूर्यनमस्कार करू शकतात, काहीच हरकत नाही. पण ज्या लोकांना त्रास आहे त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष ठेवणं, या गोष्टीवर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, काय करावे आणि काय करू नये. लॉकडाऊनमध्ये ज्या लोकांचे मला फोन आले त्या लोकांमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची होती की अर्गॉनॉमिक्स म्हणजे कामाच्या ठिकाणी तुम्ही गोष्टी कशा पद्धतीने कराव्यात आणि कशा पद्धतीने करू नये, कसं बसावं, कसं बसू नये. तर अर्गॉनॉमिक्स आता बऱ्याच वेळेला होतं काय, लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. आता ज्यानं कम्प्युटरवर दिवसभर काम करायचं होतं, काय ऑफिससारखी टेबल खुर्ची कदाचित नसेल, बेडवर बसून काम केलं, कुठेतरी बसून काम केलं, त्याच्यामुळे कमरेवर ताण पडला, मानेवर ताण पडला आणि दुखायला लागलं. हे होणं अत्यंत स्वाभाविक आहे. तर तुम्ही बसताना कसं बसलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर कम्प्युटरवर काम करत असाल तर हा कम्प्युटर तुमचं स्क्रीन जे आहे ते तुमच्या डोळ्याच्या लेवलवरती पाहिजे. म्हणजे स्क्रीनवरती बघायसाठी तुम्हाला खाली किंवा वर बघायची गरज पडली नाही पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचे एल्बोज किंवा कोपर हे साधारण 90 डिग्रीमध्ये हवेत आणि ते खुर्चीची खुर्चीचे हात असतात त्यांच्यावरती ते रेस्ट झाले पाहिजेत आणि मग तुम्ही टायपिंग केलं पाहिजे. जर माझा कीबोर्ड खूप वरच्या लेवलला असेल किंवा खूप खालच्या लेवलला असेल तर टाईप करताना अर्थातच माझे हात वेडेवाकडे होणार आणि माझ्या कमरेच्या स्नायूंवरती ताण पडणार. हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे ह्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्या कमरेचे स्नायू, तुमचे एल्बोज किंवा तुमचे कोपर हे 90 डिग्रीमध्ये वळलेले पाहिजेत आणि ते चांगल्या पद्धतीने त्या एल्बो रेस्टवर रेस्ट झालेले पाहिजेत किंवा त्यांना ते व्यवस्थित ठेवून मग तुम्ही टायपिंग केलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाय हे अधांतरी नाही राहिले पाहिजेत आणि तुम्ही अगदी कमी उंचीच्या स्टूलवर घेऊन तुमचे पाय पोटापर्यंत नाही आले पाहिजेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचे पाय, खुर्ची जर खूप उंच असेल आणि तुमचे पाय हवेत लटकत असतील तर ही वाईट गोष्ट आहे. तशा उंचीच्या खुर्च्या घेऊ नका. तुमचे खुबे, गुडघे आणि एल्बोज म्हणजे कोपर हे तिन्हीही 90 अंशात वाकलेले असतील अशा पद्धतीने तुम्ही बसायला पाहिजे. आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंबार सपोर्ट. मी तुम्हाला म्हणलं तसं कमरेच्या मणक्याला काही प्रकारच्या वक्रता असतात, मणका तुमचा ताठ नसतो. तशी ही कमरेच्या मणक्याला सुद्धा एका प्रकारची वक्रता असते आणि त्या वक्रतेला जर तुम्ही वक्र सपोर्ट दिला नाही तर तुमच्या मणक्याला काही सपोर्ट उरत नाही आणि कंबर दुखणं हे खूप ऑब्वियस असतं. ही झाली त्या कमरेच्या मणक्याची वक्रता. आणि हा जसा मी ॲरो दाखवला तसा या फोटोमध्ये जर आहे ती बाई ज्या खुर्चीवर बसलेली आहे ती खुर्ची तुम्ही बघाल तर ती सरळ ताठ नाही आहे खुर्ची, त्याला एक प्रकारचा सपोर्ट आहे.
तर इथे तुम्ही बघू शकाल बऱ्याच लोकांना अशी सवय असते की खुर्चीवर पुढे सरकून बसायचं किंवा अगदी ताट सरळ खुर्ची साधी प्लास्टिकची वापरायची ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लंबर सपोर्ट नसतो. तर अशा खुर्चीवर तुम्ही बसला तर अर्थातच हे शरीराच्या किंवा कमरेच्या मणक्याच्या नॉर्मल कर्वेचरनुसार किंवा नॉर्मल वक्रतेनुसार नाही, त्यामुळे त्याला सपोर्ट मिळत नाही आणि त्याच्यामुळे हा त्रास होतो कारण त्याच्यावरती ताण जास्त पडतो. त्यामुळे अशा पद्धतीची खुर्ची, हे मी जे चित्र दाखवले तशा पद्धतीची खुर्ची वापरणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही इथे बघू शकाल की कमरेच्या मणक्याची जी वक्रता आहे त्या वक्रतेला त्या खुर्चीने व्यवस्थित सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे त्या स्नायूंवरती ताण पडत नाही आहे, त्यांना चांगली रेस्ट मिळते आणि कंबरदुखी टाळली जाते. तर अशा पद्धतीने तुम्ही बसलं पाहिजे. एकतर तुमच्या खुर्चीला लंबर सपोर्ट पाहिजे, लंबर सपोर्ट नसेल, खुर्ची ताठ असेल तर लंबर सपोर्ट असणाऱ्या वेगळ्या उशा मिळतात त्या वापरा आणि लंबर सपोर्ट असलेल्या खुर्चीवर पूर्ण मागे टेकून बसा. पुढे सरकून तुम्ही बसला तर त्याचा काहीच उपयोग नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोक मला विचारतात की डॉक्टर मान दुखते तर मान दुखल्यावर उशी घ्यायची की नाही आणि घेतली तर कुठल्या प्रकारची घ्यायची, हा एक इटर्नल प्रश्न आहे. खूप लोक मला विचारतात आणि याबद्दल बरेच गैरसमज असतात. तर याबद्दलचं साधं गणित असं आहे की मी तुम्हाला परत इकडे दाखवतोय की मानेच्या मणक्याला सुद्धा एक प्रकारची वक्रता असते. तर ती वक्रता मेंटेन होईल अशा पद्धतीची उशी तुम्ही घ्यायला पाहिजे. एक तर तुम्ही खूप जाड उशी घेतली इथल्या चित्राप्रमाणे तर तुमची मान वाकली जाते, एका कुशीवर असो किंवा सरळ असो. तुम्ही जर उशीच घेतली नाही किंवा अगदी पातळ उशी घेतली तर तरीसुद्धा मानेच्या वक्रता चेंज होते. तुम्ही इथं बघू शकाल तर मानेच्या स्नायूंवर त्यामुळे ताण पडतो. त्याच्यामुळे उशी ही मध्यम आकाराची असली पाहिजे आणि उशी ही घेतलीच पाहिजे. जर तुम्ही उशी घेतली नाही तर मधल्या चित्राप्रमाणे तुमच्या मानेवरती ताण पडतो. बरेच लोक मला सांगतात की डॉक्टर ते मोठा तक्क्या किंवा मोठा लोड घेऊनच मला झोप येते. ही अत्यंत हानिकारक सवय आहे कारण त्या लोडमुळे तुमच्या मानेवरती खूप ताण पडत असतो. पहिल्या चित्रात तुम्ही बघू शकाल. त्यामुळे तिसऱ्या चित्रात तुम्ही बघू शकाल की मानेची जी वक्रता आहे त्यानुसार उशी आहे, मानेचा सरळपणा आहे तो छानपणे मेंटेन होतोय. तर अशा पद्धतीची मध्यम आकाराची उशी तुम्ही वापरणं गरजेचं आहे. बिना उशीचं झोपणं हे रेकमेंडेड नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघू शकाल. टू थिन म्हणजे अगदी पातळ उशी असेल तर मानेचं काय होतं, टू थिक म्हणजे खूप जाड उशी असेल तर मानेचं काय होतं आणि बरोबर उंचीची उशी असल्यावरती मानेचं काय होतं. तर बरोबर उंचीची उशी जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्या मानेवर झोपताना कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही आणि उशी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्या लोकांना मानदुखी असते त्यांच्यासाठी अलीकडे सर्वायकल पिलो या गोष्टी बाजारात मिळतात. तर सर्वायकल पिलो काय करतात तर मी तुम्हाला म्हटलं तसं मानेची जी वक्रता असते त्या वक्रतेला ते व्यवस्थितपणे आणि अगदी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मानेची वक्रता त्या सर्वायकल पिलोमुळे त्या वक्रतेला पूर्णपणे सपोर्ट आहे. तर ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी ही जर सर्वायकल पिलो वापरले तर ही बऱ्याच अंशापर्यंत फायदेमंद म्हणजे बऱ्याच अंशी त्याचा फायदा लोकांना होतो. कारण रात्री झोपताना मानेला चांगला सपोर्ट मिळतो आणि मानदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. याला म्हणतात सर्वायकल पिलो. आता पुढच्या काही जनरल टिप्स काय करावे आणि काय करू नये हे मी तुम्हाला ऑलरेडी मगाशी खुर्चीचं सांगितलंय. खुर्चीवर बसावं कसं, तुम्हाला लंबार सपोर्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही फार पुढे सरकून बसला त्याचा उपयोग नाही, पुढे वाकून बसला तर त्याचा उपयोग नाही. ताठ बसा, कमरेला लंबार सपोर्ट घ्या, पाय 90 डिग्रीमध्ये असू देत, व्यवस्थित बसा. जर तुम्ही खुर्चीवर लॅपटॉप घेऊन काम करत असाल त्याचंही मी इथं चित्र दाखवलेलं की खुर्चीत लॅपटॉपवर घेऊन काम करत असाल तर कसं बसावं, पुढे वाकू नये, ताठ बसावं, लॅपटॉप पुढे झुकलेलं नसावं, लॅपटॉप मांडीवर घ्या आणि लॅपटॉप मांडीवर असेल तर तुमचे एल्बोज 90 डिग्रीमध्ये राहतील, मांडीला चांगला सपोर्ट राहील ह्याची काळजी घ्या. त्याशिवाय हे करू नका. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या सर्व लोकांसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, लॉकडाऊनमध्ये बिचारे ताबडले गेलेले नवरे की ज्यांना कामावून आल्यावर फक्त पाय पसरून टी व्ही बघायची सवय होती, लॉकडाऊनमध्ये घराची स्वच्छता झाल्यावर बायकांनी सांगितलेली वजनं उचलणे, माळे आवरणे ह्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. बऱ्याच लोकांनी हे स्वच्छतेच्या कामामध्ये काहीतरी उचललं, बाहेरून येणारे गोष्टी उचलल्या, सामान उचललं आणि कंबर दुखली. अर्थातच हे होणार होतं. तर कंबर दुखू नये ह्यासाठी कुठलंही वजन उचलावं कसं याची सुद्धा काही टेक्निक्स आहेत. तर मी डावीकडे दाखवलं आहे. तुम्ही खाली बसून किंवा गुडघ्यावर टेकून तुम्ही कुठलंही वजन उचललं तरी चालेल, पण कमरेतून पूर्ण वाकून वजन उचलणं हे कमरेसाठी अत्यंत हानिकारक असू शकतं. ते नुसत्या स्नायूंनाच ताण देत नाही तर मणक्याचं सुद्धा अनइव्हन लोडिंग करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्लिप डिस्कसारखा मोठा त्राससुद्धा त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे इथून पुढे घराची सफाई करायची, बायकोनी सांगितलं वरती काहीतरी सामान ठेवा, तर सामान उचलायचं असेल तर उचलताना व्यवस्थित खाली बसून उचला, पुढे वाकून हे वजन उचलू नका. तसेच बिचारे नवरे ज्यांना लॉकडाऊनमध्ये मोलकरीण नसल्यामुळे किंवा घरातले काम करणारे लोक नसल्यामुळे खाली झाडू करायला, जमीन झाडायला लागली, जमीन पुसायला लागली, त्यांना काय काय करावं इथून पुढे सुद्धा करायची ही वेळ येईल. तर कसं झाडावं, कसं पुसावं,
तुम्ही खाली वाकून काही नाही करायचं. झाडू हा लांब दांड्याचा असला पाहिजे. तुम्ही जर फरशी पुसत असाल तर ती सुद्धा लांब दांड्याची असली पाहिजे आणि तुम्ही ताठ उभं राहून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जसं डावीकडच्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे वाकून ह्या गोष्टी करू नका, ताठ उभं राहून करा. आता लॉकडाऊन संपल्यानंतर जे कॉलेजला जातील किंवा जी मुलं शाळेत जातील त्यांना सुद्धा हेच माझी विनंती आहे की स्टाईल मारायसाठी एका खांद्यावर ऋतिक रोशनसारखी बॅग घेऊन जाऊ नका. एका खांद्यावर जेव्हा तुम्ही बॅग घेता तेव्हा एकाच खांद्यावरती ताण पडल्यामुळे मानेच्या स्नायूंवरती प्रचंड प्रमाणात ताण येतो. त्यामुळे तुमच्या बॅगचं जे वजन आहे ते दोन्ही खांद्यावर इक्वली डिस्ट्रीब्यूट होणं किंवा समान प्रमाणात दोन्हीकडे विभागलं जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे खांद्यावरती बॅग घेताना कायम दोन्ही खांद्यावर घ्या. एका खांद्यावरती घेणं हे मानेच्या मणक्यासाठी हानिकारक आहे. पोश्चर ही आई लहानपणापासून किंवा शिक्षक शाळेत जे लहानपणापासून सांगतात की ताठ बसा, ताठ चाला, पोश्चर व्यवस्थित असलं पाहिजे, पाठीला बाक आला नाही पाहिजे. ही लहानपणापासून आईने सांगितलेली गोष्ट असते, पण त्याच्याकडे दुर्लक्षच करायची सवय लागलेली असते सर्वांनाच. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. तुम्ही ताठ उभारून चालणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेवढा पोक काढून तुम्ही चालाल तेवढे तुमच्या कमरेच्या मणक्याची झीज ही लवकर होणार आहे हे लक्षात घ्या. तेवढा तुमच्या कमरेच्या मणक्यांच्या स्नायूवर जास्ती ताण पडणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गोष्टी टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. शेवटची सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मी मगाशी म्हणलं तसंच टेक्स नेक सिंड्रोम. आता ह्याच्यातून कोणी वाचलेलं नाही आहे आणि मी ह्या फार मोठ्या अधिकारवाणीने सांगतोय, म्हणजे मी हे करत नाही असं पण नाही आहे. टेक्स नेक सिंड्रोम हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही रोजच्या बघण्यातली गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे, जनसामान्यांना होणारी गोष्ट आहे. मोबाईल तुम्ही डोळ्यासमोर पकडाल तेव्हा कृपया खाली वाकून मोबाईलवरती टायपिंग करू नका. मोबाईल हा कायम तुमच्या डोळ्यासमोर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे समोर घ्या. समोर घेऊन तुम्हाला जे काही टाईप करायचं ते करा, बाकी काही हरकत नाही. पण खाली वाकून मानेच्या मणक्यावरती ताण येऊ देऊ नका. ही गोष्ट अत्यंत सिरियसली पाळणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट, आता लॉकडाऊनमध्ये घरी अडकलेले आजोबा आजी जे मुलांचं नातवंडांचं कधी नव्हे ते संगोपन करतायत, आया घरी आहेत, वडील घरी आहेत, तर मुलांना कडेवर घेताना तुम्ही कडेवर कसं घेतलं पाहिजे. मुलांना जर तुम्ही कडेवर घेतला तर तुमच्या कमरेच्या मणक्यांवरती तुमचं वजन प्लस तुमच्या मुलाचं वजन हे येतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे डावीकडच्या चित्रामध्ये जसं पकडले, जेव्हा तुम्ही कडेवरती मुलाला घेता त्याला शक्यतो आपला असा प्रयत्न असतो की ते पोटावर सेट व्हावं, म्हणजे ते सोपं पडतं. पण ते तुमच्या कमरेच्या मणक्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे मुलाला कमरेवर घेताना तुम्ही ताठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ताठ व्हा. तुमच्या कडेवर घेतलेल्या बाळाचा जो भार आहे तो तुमच्या हातावरती येऊ दे, कमरेवरती नको. त्याच्यामुळे तुम्ही ताठ उभं राहून बाळांना कडेवर घेणं अत्यंत गरजेचं आहे. पाठीला पोट पुढे काढणे किंवा पाठीला पोक पाडणे अशा पद्धतीने बाळांना कडेवर घेऊ नका. ते कमरेच्या मणक्यासाठी चांगलं नाही. शेवटची गोष्ट म्हणजे अजून काय करावे आणि काय करू नये. यामध्ये व्हिटॅमिन डी ही अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे की व्हिटॅमिन डी हे तुमच्या पोटातलं किंवा शरीरातलं कॅल्शियम जे तुमच्या पोटावाटे येतं ते हाडांपर्यंत पोचवायचं काम करत असतं. तर व्हिटॅमिन डी मुळे जे कॅल्शियम शरीरातून हाडांपर्यंत आणि स्नायूंमध्ये येतं ते स्नायूंच्या नॉर्मल कामासाठी आणि हाडांच्या नॉर्मल कामासाठी अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे ते नुसतं हाडं मजबूत करायचं काम करत नाही, स्नायूही मजबूत करायचं काम व्हिटॅमिन डी करत असतं. आता आजच्या आपल्या जीवनशैलीमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये तर सोडूनच द्या, लॉकडाऊनच्या आधीसुद्धा आपली जीवनशैली अशी आहे की सकाळी 8 वाजता ऑफिसला जायला निघायचं, रात्री 8 वाजता ऑफिसमधून परत यायचं. सूर्यप्रकाशाला एक्सपोजर या गोष्टीची आजकालच्या जनसंपर्क लोकांचा काही संबंधच उरलेला नाही, कारण आता आपली जीवनशैलीच तशी झाली आहे. कोणालाही दोष देण्यात काही कारण नाही. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश ही एकच गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये जी व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस करू शकते किंवा व्हिटॅमिन डी तयार करू शकते. पण सूर्यप्रकाशाला आपण एक्सपोजच होत नसल्यामुळे हे व्हिटॅमिन डी तयार होत नाही. त्याच्यामुळं पाठ दुखते आणि मान दुखते आणि कंबर दुखते ह्या कंप्लेंट्स खूप फ्रिक्वेंटली होतात. तर व्हिटॅमिन डी सिंथेसाईज होण्यासाठी किंवा व्हिटॅमिन डी शरीरामध्ये तयार होण्यासाठी सर्वात आयडियल कालखंड दिवसातला कुठला, तर साधारण पूर्वी अशी कॉन्सेप्ट होती की कोवळ्या उन्हात बसा. तर कोवळं ऊन ही आता कॉन्सेप्ट थोडी कालबाह्य झाली आहे. तर व्हिटॅमिन डी कुठल्या काळामध्ये सर्वात जास्ती शरीरामध्ये तयार होतं सूर्यप्रकाशात, तर ते आहे ते साधारण सकाळी 11 ते दुपारी 1 ह्या वेळेमध्ये व्हिटॅमिन डी सर्वात जास्त शरीरामध्ये तयार होतं सूर्यप्रकाश शरीराच्या त्वचेला लागला तर. आता 11 ते 1 आपण सगळे कामात असतो, कोणी बाहेर जात नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न येतच नाही. बाहेर पडलो तरी आपण मफलर, स्कार्फ या सगळ्या गोष्टी लावून असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची तुमच्या शरीरात तपासणी, शरीरातल्या प्रमाणाची तपासणी वारंवार होणं गरजेचं आहे.
आता ह्याच्यासाठी कोणालाच 11 ते 1 उन्हात जाऊन उभं राहणं शक्य नाही, दॅट इज ओके. तर व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स मिळतात, काही पावडर प्रमाणात असतात, काही गोळ्यांच्या प्रमाणात असतात. तर ह्या सप्लिमेंट्स घेऊन तुम्ही शरीरातलं व्हिटॅमिन डीचं प्रमाण कायम ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. जे तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर पाठदुखी कमी होण्यामध्ये बराच ह्या व्हिटॅमिन डीचा, नॉर्मल व्हिटॅमिन डीचा हातभार लागतो. त्यामुळे पिरियॉडिकली म्हणजे काही कालावधीनंतर शरीरातलं रक्तातलं व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे कायम चेक करत राहा, आणि कमी असेल तर त्याच्याबद्दल वाईट मानू नका, कारण जीवनशैली तुमची अशी आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. व्हिटॅमिन डीची सप्लिमेंट घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा समजू नका. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे हाडांचा ठिसूळपणा. आता तुम्ही डावीकडे बघू शकाल, हाड हे आपल्याला वाटतं की अरे मजबूत आहे, हा लोखंडासारखं आहे. ते ॲक्च्युली तसं असतं सुद्धा, पण तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघितलं तर हाड हे एखादा स्पंजसारखं असतं, जो अत्यंत घट्ट टणक स्पंज असतो. तर तुम्ही डावीकडे बघू शकाल, हे नॉर्मल तरुण हाडाचं आर्किटेक्चर आहे. नॉर्मल तरुण हाड जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर अशा पद्धतीने दिसतं. आणि हेच म्हातार झाल्यानंतर कसं दिसतं, एखादा स्पंज जर तुम्ही कापून फाडून टाकला तर त्याचे कसे धागे तयार होतील, असं हे म्हातारपणीचं हाड दिसतं. तर तुम्ही हाच विचार करू शकता की डावीकडच्या कडक स्पंजमध्ये किती ताकद होती आणि उजवीकडच्या कडक स्पंजमध्ये किती ताकद आहे. अर्थातच उजवीकडचा जो स्पंज तुम्हाला दिसतोय तो बऱ्यापैकी ठिसूळ आहे. याच्यावरती जास्ती ताण पडला, जास्ती वजन पडलं तर हा अर्थातच तुटणार, चेपणार किंवा त्याला इजा होणार. त्यामुळे ठिसूळ हाडे हा पाठदुखीचा हा एक अत्यंत मोठा घटक आहे. त्याच्यामुळे तुमच्या हाडाचा ठिसूळपणा किती आहे हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतो मेनोपॉज नंतर स्त्रियांसाठी आणि साधारण 60 ते 65 नंतर पुरुषांसाठी वर्षातून एकदा हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडाचा ठिसूळपणा हे एक वेगळं अख्खं लेक्चर आहे, जे मी पुढच्या वेळेला घेणार आहे, त्याच्यामुळे फार डिटेलमध्ये मी आत्ता जात नाही. पण पाठदुखीशी संबंधित हे आहे म्हणून मी फक्त थोडक्यात सांगतो. दरवर्षी मेनोपॉज नंतरच्या स्त्रिया आणि 65 नंतरचे पुरुष ह्यांनी हाडाच्या ठिसूळपणाची तपासणी करून घेणं अत्यंत गरज आहे. आणि हाडं खूप ठिसूळ तुमची होत असतील तर त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे पाठदुखी आणि मानदुखी होत असते. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता ह्या सगळी गोष्ट झाली 90% लोकांची. आता 10% लोक खरंच असे असतात की ज्यांना यातल्या काही त्रासांसाठी ऑपरेशनची गरज असते. तर आज ऑपरेशन हा आपला विषय नाही, पण एक गोष्ट सांगायची म्हणून, मणक्याचं ऑपरेशन म्हणलं की आपल्याकडे लोकांमध्ये ह्याच्याबद्दल प्रचंड गैरसमज आहे. मणक्याचं ऑपरेशन म्हणलं की लोक म्हणतात नाही ते मणक्याचं ऑपरेशन नको. लोक घाबरतात की नाही ते पेशंट झोपून राहतो किंवा पेशंटच्या पायातली ताकद जाते, मणक्याचं ऑपरेशन केलं की माणूस कामातून जातो, असं आम्ही ऐकलं आहे. असे ऐकलेल्या खूप गोष्टी असतात आणि असे गैरसमज हे जनमानसात खूप खोलवर आज रुजलेले आहेत. तर मंडळी, मणक्याचं ऑपरेशन जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही बिलकुल घाबरू नका. मणक्याचं ऑपरेशन हे आजच्या जगात अत्यंत सेफ आहे. मी पेशंटने एकच गोष्ट कायम सांगत असतो की पूर्वीच्या काळात म्हणजे 40 वर्षापूर्वी ह्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या होत्या, किंवा कारण तेव्हा मणक्याच्या ऑपरेशनसाठी लागणारी आयुधं किंवा टेक्नॉलॉजी इतक्या दर्जाची नव्हती. पण आज जी टेक्नॉलॉजी बदलली ती केवळ तुमच्या मोबाईल फोनमध्ये आणि तुमच्या दिवाणखान्यातल्या TV मध्ये नाही बदलली, तेवढ्याच प्रमाणात ती टेक्नॉलॉजी आज माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा बदलली. आज आपल्याकडे हाय एंड मायक्रोस्कोप्स असतात, न्यूरो मॉनिटरिंग असतं, लूप्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्स, ह्या अनेक गोष्टी असतात ज्यामुळे मणक्याची सर्जरी ही अत्यंत सुरक्षित आणि सेफ असते. पेशंट व्यवस्थित बरा होऊ शकतो, पेशंट खणखणीत चालू शकतो. केवळ मणक्याच्या ऑपरेशनच्या भीतीसाठी अनेक पेशंट हे दुखणं अंगावर काढतात आणि डॉक्टरांकडे अशा स्टेजला येतात की ज्या स्टेजमध्ये ऑपरेशन करणं हे आता केवळ दुरापास्त झालेलं असतं किंवा ऑपरेशन करून आता काही फायदा नसतो, होणारं जे डॅमेज झालेलं असतं ते परमनंट झालेलं असतं. त्यामुळे मंडळी, मणक्याच्या ऑपरेशन्सना घाबरू नका. मणक्याच्या ऑपरेशनची भीती ही केवळ एक बागुलबुवा आहे असं मी म्हणेन. मणक्याची ऑपरेशन्स ही अत्यंत सेफ असतात, मणक्याची ऑपरेशन्स ही अत्यंत सुरक्षित होतात. त्यामुळे तुम्हाला जर का हा त्रास झाला, असा 10%च लोकांना मी तुम्हाला म्हणलं तसं ऑपरेशन लागतं, पण दुर्दैवाने आपण जर त्या 10%मध्ये येणार असाल तर कृपया घाबरू नका. तुमचं ऑपरेशन अत्यंत सेफली आणि सुरक्षितरित्या होऊ शकतं आणि तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट त्या ऑपरेशननंतर मिळतात. त्यामुळे काळजी करू नका. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सांगितलेल्या रोजचे व्यायाम करा. मी जे अर्गोनॉमिक्स सांगितले किंवा ज्या काळज्या घ्यायच्यात त्या मी तुम्हाला सांगितल्या त्या घ्या. तुमची पाठदुखीपासून नक्कीच मुक्तता होईल. आणि पाठदुखी झाली तर स्वतःच्या डोक्याने व्यायाम चालू करू नका. कृपया तज्ज्ञाचा सल्ला घ्या. थँक्यू व्हेरी मच. प्रश्न बरेच आलेले दिसतात. मी लेक्चर घेत होतो म्हणून मी प्रश्नांकडे बघितलं नाही. प्रश्न काही आलेत त्यांची मी थोडीशी उत्तरं देतो.
तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे विचारू शकता. सॉरी, थोडासा वेळ घेतो मी. काही प्रश्न असे होते की स्लिप डिस्कमध्ये पायदुखी किंवा हातदुखी होत असेल तर ती कमी कशी करावी ह्यासाठी काही टिप्स आहेत का? आता ह्या गोष्टीमध्ये ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची स्लिप डिस्क आहे त्या स्लिप झालेल्या डिस्कचा म्हणजे सटकलेल्या चकतीचा आकार केवढा आहे याच्यावरती तुमची पूर्ण प्रकारची ट्रीटमेंट ठरत असते आणि त्यांनी नसेवर किती प्रमाणात दबाव टाकला आहे याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट ठरत असते. त्यामुळे डायरेक्ट टिप्स असण्यापेक्षा तुमची चकती किती सरकली आहे ह्याचा अभ्यास MRI किंवा एक्सरेद्वारे आधी होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार या गोष्टीचा अंदाज आपण घेऊ शकतो. कॉमन होम एक्सरसाइजेस, हो रिड्यूस, हाच प्रश्न मी आता विचार. कॉमन होम एक्सरसाइजेस मी सांगितले तसेच मी तुम्हाला म्हटलं तसं पाठीचं किंवा मानेचं दुखणं तुम्हाला नसेल किंवा त्रास तुम्हाला नसेल तर तुम्ही योगासन आणि सूर्यनमस्कार हे एक्सरसाइजेस रेग्युलरली घरी करू शकता, काहीच प्रश्न नाही. तुम्हाला हा त्रास असेल तर काय करायचा हा वेगळा प्रश्न आहे, जे मग एक्सरसाइजेस फिजिओथेरपिस्टनी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. पण तुम्हाला हा काही त्रास नसेल तर होम एक्सरसाइजमध्ये सूर्यनमस्कार हे अत्यंत उत्तम एक्सरसाइज आहेत. तुम्हाला योगासनांचं काही ज्ञान असेल तर तुम्ही योगासनं सुद्धा करू शकता, काहीच प्रश्न नाही. स्लिप डिस्क ऑटोमॅटिकली नाही जात. स्लिप डिस्कचं कारण असं असतं की स्लिप डिस्क एकदा खराब झालेली चकती जर बाहेर आली तर ती आपोआप आत नाही जात, ती तिथेच राहते. पण त्या स्लिप डिस्कमुळे मी तुम्हाला मग अशी जसं दाखवलं ती चेपली गेलेली जी नस आहे त्याच्यामध्ये त्याची जी सूज आहे ती सूज कमी करण्याचं काम काही औषधं करतात. सर्वायकल पिलोने डायरेक्ट ते काम होत नाही. सर्वायकल पिलो इज वन ऑफ द ट्रीटमेंट ऑप्शन, म्हणजे तुम्ही बाकी ज्या गोष्टी करायच्यात त्यांच्याबरोबर सर्वायकल पिलो हा एक ऑप्शन आहे. तर सर्वायकल पिलोमुळे ऑटोमॅटिकली दुखणं नाही जाणार, बरोबर तुम्हाला काही प्रकारची फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस, औषधं ह्या गोष्टी लागणारच. व्हिटॅमिन डी किती घ्यावं, व्हिटॅमिन डी किती घ्यावं यासाठी व्हिटॅमिन डीची एक नॉर्मल लेवल असते. सॉरी, काही इंटरनेटच्या इश्यूमुळे मी थोडा ऑफलाईन गेलो. एक मिनिट. ऑपरेशन नंतर मांडी घालून बसता येत नाही हे खरं आहे का? त्यामध्ये तुमचं ऑपरेशन कुठल्या लेवलला झालेलं आहे ह्याचा बराच मोठा रोल असतो. तुमच्या मानेच्या मणक्याचं ऑपरेशन झालं असेल तर मांडी घालून बसण्याचा काहीच प्रश्न नाही, तुम्ही बिंदास घालू शकता. यामध्ये शेवटचा मणका आणि माकड हाड हा मणक्यातला जो शेवटचा जॉईंट आहे किंवा शेवटचा सांधा आहे त्याच्यावरती मांडी घालून बसल्यावर सर्वाधिक ताण येत असतो. त्याच्यामुळे तुमचं त्या स्पेसिफिक मणक्याच्या लेवलचं जर ऑपरेशन झालं असेल तर तुम्हाला मांडी घालून बसणं हे शक्यतो टाळा असा डॉक्टरांचा सल्ला असतो. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा कमरेचा मणका ह्यातलं जर ऑपरेशन तुमचं झालं असेल तर मग मांडी घालून बसायला काही तोटा नाही, तुम्ही बिंदास घालून बसू शकता. अजून काही प्रश्न? बाईकवरून प्रवास करावा लागतो त्यासाठी कोणता व्यायाम करायचा याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तसं तुमचं कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस म्हणतात त्याला, ते होणं अत्यंत गरजेचं आहे. तर बाईक वापरणाऱ्या लोकांसाठी किंवा दूरवर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काही वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस असतात जे तुम्हाला फिजिओथेरपिस्ट नक्की सांगतील. कारण एक्सरसाइज शिकवणे हे ॲक्च्युली त्यांचं, आता यातले कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज असतात मला माहिती असतं पण तुम्हाला फिजिओथेरपिस्ट चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकतील. बरेचसे बेसिक प्रश्न कव्हर झालेत आणि ज्या लोकांचे प्रश्न आहेत त्यांना मी तिथे कमेंट्समध्ये उत्तरं देईन. तर मंडळी, जवळपास आपण पाऊण तास बोललो. धन्यवाद, तुम्ही सगळे तुमच्या वेळ काढून या फेसबुक लाईव्ह सेशनला हजर राहिला. आणि पुढच्या वेळेला मी ऑस्टिओपोरोसिस या विषयावर बोलायला नक्कीच येईन. कधी येईन ते मी ह्या फेसबुक चॅनलवर माझ्या श्रद्धा स्पाईन हबच्या वेबपेजवर टाकीन. तेव्हा तुम्हाला वेळ असेल तर नक्की
ओस्टिओपोरोसिसच्या लेक्चरच्या दिवशी चर्चा करायला या. मी तुमची वाट बघतोय. आज तुम्ही सगळे इथे आला यासाठी धन्यवाद. आणि अजून काही प्रश्न माझ्याकडून उरलेले असतील तर मी टाईप करून त्या कमेंट्सना उत्तरं देतोय. काळजी करू नका. थँक्यू.